हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। जयांचे करितास्तवन होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे। सदा शिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य डॉक्टर काका, पूजनीय मंदाताई व आपण सर्व श्रोतेगणांना वंदन करतो। 9व्या अध्यायाला प्रारंभ करतो। 9व्या अध्याय अति महत्वाचा अध्याय आहे। भगवद्गीतेमध्ये गौण अध्याय कोणताच नाही हे पुन्हा लक्षात ठेवायचं। पण तरीही 9वा अध्याय राजविद्या आहे। आणि गुह्याचे गुह्य असलेलं राजगुह्य आहे। ते समजलं की समजलं नाही असं परमार्थातलं काही शिल्लकच राहत नाही। 9व्या अध्याय जाणला की स्वरूप जाणलं असा त्याचा अर्थ होतो। या 9व्या अध्यायावर अत्यंतिक प्रेम करणारी माऊली, जिला आपण ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतो, जिने भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला व त्यातला 9वा अध्याय आपल्या मांडीवर घेतला। संजीवन समाधी क्षणी माऊलीच्या मांडीवर जर कोणता अध्याय असेल तर तो 9वा अध्याय आहे। अपार महत्व आहे, असीम महत्व आहे, अलौकिक महत्व आहे, ज्याचं लौकिकात आणि पारलौकिकात दोनही ठिकाणी मोजदाद होऊ शकत नाही असं महत्व आहे। म्हणून मला सांगायचं आहे की या अपार महत्व असलेल्या 9व्या अध्यायाला आम्ही कशा पद्धतीने जाणलं पाहिजे, या 9व्या अध्यायाला किती बारकाव्याने आम्ही समजून घेतलं पाहिजे।
म्हणून माऊलींनी म्हटलंय, अवधान एकले दीजे, एकले. एवढं जर जमलं ना, सर्व सुख प्राप्त होत. आम्हाला शब्दातलं सुख हवं असतं. शब्दातलं सुख म्हणजे कौतुकाचे बोल. रूपातलं सुख म्हणजे सौंदर्याची जवळीक. रसातलं सुख म्हणजे चवींचा आगळे वेगळेपणा, व्हेरायटी. आणि गंधातलं सुख म्हणजे सुगंधी, अत्यंत प्रसन्न वाटावं असे गंध. स्पर्श सुखाला जवळीकतेचं सुख असं म्हणतात. पण पाचही ज्ञानेंद्रियांच्या सुखाने आम्हाला सर्व सुख प्राप्त होऊ शकत नाही, हे विसरता कामा नये. म्हणून एकलं अवधान फार मोलाचं आहे. का बरं एकलं अवधान द्यायचं? आम्हाला समजून घेतलं पाहिजे. ज्ञान आणि विज्ञान योग आम्ही जाणला आहे, पण ज्ञान आणि विज्ञान योगामधला सगुण ब्रह्मोपासना, त्याला ओंकार उपासना असं म्हणतात. ही जर तडीला गेली, ही जर सिद्धीला गेली, तर क्रममुक्ती हातात लागते. मृत्यूच्या वेळी अशी उपासना करणारा प्राणशक्ती, इडा आणि पिंगला यांना समसमान करून सुषुम्नेच्या द्वारा ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन जाणार एकाग्र चित्ताने ओंकाराचं स्मरण करणारा प्राणोत्क्रमण करत असताना क्रममुक्तीला प्राप्त होतो. पण त्याची क्रममुक्ती शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाचा काल जोपर्यंत आहे तोपर्यंत तो पुन्हा तिथेच अडकलेला आहे. आणि ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मांडाचा प्रलय होऊन मुक्त होईल, तेव्हा हा क्रममुक्तीचा अधिकारी मुक्त होतो, तोपर्यंत होत नाही. तोपर्यंत होत नाही. पण अक्षरम ब्रह्म परमम काय म्हटलंय? अक्षरम ब्रह्म परमम, ते अक्षर ब्रह्म जाणायचं, सर्वश्रेष्ठ ब्रह्म जाणायचं. जो ते जाणू शकतो तो जीवनमुक्तीला प्राप्त. त्याला हेची देही हेची डोळा, साक्षात जीवनमुक्ती मिळते, त्यालाच विदेह मुक्ती असं म्हणतात. त्याला मरण येईपर्यंत सुद्धा मोक्षाची वाट पाहावी लागत नाही. कारण परब्रह्म स्वरूपाचं अभेदत्वानी ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असत. अभेद ज्ञान हीच मोक्ष प्राप्तीची व्यवस्था आहे. उत्तम अधिकाऱ्यासाठी हे साक्षात कारण आहे, म्हणजे हे प्रत्यक्ष कारण आहे. भगवंत सांगायला बसले आहेत आणि भगवंत सांगून राहिलेले पण आहे.
प्रश्न असा पडला की अर्जुनाने प्रश्न न विचारता भगवंत का सांगतात. आतापर्यंतच्या अध्यायामध्ये किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम, हे सांगा पुरुषोत्तमा तुम्ही. चितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव, सांगा केशवा. प्रत्येक ठिकाणी अर्जुनाने प्रश्न विचारला आहे आणि अर्जुनाला भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी अर्जुनाने प्रश्नच विचारलेला नाही, तरी भगवंत सांगतात. असं का घडावं? त्याचं कारण आहे, इथे प्रश्न अर्जुनाला सुचण्याची शक्यताच नाही. हा विषय ज्ञानाचा आहे. त्याचा तो अधिकारीच झालेला नाही, त्याच्यात त्याला प्रश्नच कसे पडतील? अल्पसा जरी अधिकारी झाला असता तरी त्याला ज्ञानासंबंधीचे प्रश्न पडले असते. लहान मुलाच्या आनंदाचा क्षण असतो. आई वडील त्याला नवीन कपडे घालून घेतात, तो घालत नाही. मग सांगतात की आपल्याला भूर जायचं आहे. मग तो कपडे घालून घेतो. मग विचारतो भूर म्हणजे कुठे? खूप खेळणी आहे अशा बगीच्यात जायचंय का? आता त्याच्यामध्ये जिज्ञासा तयार झाली. अर्जुनामध्ये आत्मज्ञानाविषयी अधिक जिज्ञासा उत्पन्न व्हावी म्हणून भगवंत खून बोलायला सुरुवात करतात आहे. थोडक्यात ज्ञानाचं महत्व प्रतिपादित करतात आहे. ज्ञानाचं महत्व साधकाला सांगतात आहे. मोक्ष मार्गाचं अनुकरण कसं करायचं हे भगवंताला सांगतात आहे. काही गोष्टी नाही समजत, आणि मग हु म्हणून ऐकून घेण्यातही मजा नसते. सर्व द्वाराने संयम्य मनोहृदी निरुद्धेच मूर्ध्याधायात मनः प्राणम आस्थितो योगधारण. हे संयमन कसं करायचं? मनाला हृदयामध्ये कसं नेऊन बसवायचं? आतली इंद्रिय कसे आवरायची? आणि निर्गुण ब्रह्मोपासना कशी करायची या संबंधी भगवंत हुच सांगून राहिले. मनोहृदी निरुद्धच म्हणजे मन शांत झालं पाहिजे, त्याच्यातले संकल्प आणि विकल्प विरले पाहिजे. मनाचा संयम या शब्दाचा अर्थ अंतःकरण शांत असलं पाहिजे असा. संयमित मन म्हणजे काय? जे संकल्पावर आणि विकल्पावर आरूढ न होताना सुस्थितीमध्ये स्वस्थ स्थितीत म्हणतो. उपयोग करून घ्यायचा हाच मनाचा अभ्यास आहे. आणि म्हणून असं निरुद्ध केलेलं मन म्हणजे शांत केलेलं मन भगवंताला अभिप्रेत आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करतात आहे. भगवान स्वतः अर्जुनाला उपदेश करतात आहे. अर्जुनाने प्रश्न न विचारता परम कृपाळू आणि अकारण कारुण्य असलेले जे भगवंत आहे ते अर्जुनाकरता बोलते झाले आहेत. म्हणून 9वा अध्याय हा गूढ सांगण्याचा आहे.
वास्तविकता आत्मा स्वयंसिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे. आत्मा कोणाकडून सिद्ध करून घेण्याची गरज नाही. आत्मसिद्धीसाठी कुठला उपाय पण नाही. जी जी साधना असते ती ती कृत्रिमतेने केलेली असते आणि आत्मा सहज आहे, आत्मा अकृत्रिम आहे. कठोपनिषदातलं वाक्य आहे म्हणजे श्लोक आहे, जानाम्यहम शेवरी रित्य नित्यम न यध्रुवैः प्राप्यते हि ध्रुवम तत्. कर्तृतंत्राने आत्मा प्राप्त होत नाही, काही केल्याने आत्मा मिळत नाही. आत्मा स्वयंसिद्ध आहे, आत्मा स्वसंवेद्य आहे. स्वयंसिद्ध आहे म्हणजे आत्म्याच्या सिद्धीसाठी कुणाला काहीही करावं लागतं. आत्मा वस्तुतंत्र आहे, आत्म्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा काही करून घ्यावं लागत. नाहीतर जे प्राप्त करण्यासाठी काहीतरी करत बसतो माणूस, त्याच्यात माणसाचं आयुष्य निघून जात. त्याच्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. ठेवा, कृतीची साधना इथे अपेक्षित नाही, म्हणून ज्ञान विज्ञान योगातून राजविद्या राजगुह्य योगामध्ये प्रवेश करतात आहे. एकदा स्पष्टपणे माझी घडी बसवून घेतली पाहिजे आणि साधनेला त्या वैचारिक घडीने सुंदर वळण मिळतं. परमार्थ विचाराचा प्रांत आहे. जोपर्यंत अशी बैठक साधनेला मिळत नाही तोपर्यंत अर्थपूर्ण साधना होत नाही. साधना म्हणजे अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी असं नव्हे. केवळ बैठक करून केवळ एका पायावर किंवा दोन पायावर उभं राहून जर साधना होत असेल तर बगळ्यांनी सुद्धा 90 नंबर मारला. साधना पद्धती नीट समजावून घ्यावी लागेल आणि आपलं समाधान होईपर्यंत त्यातली काय करून घ्यावी लागेल, मला समजावून घेतली पाहिजे पद्धत. तत्वज्ञानाचं इथे फार महत्व आहे, वेदांत शास्त्राचं इथे फार महत्व आहे, वेदांत विचाराचं इथे खूप महत्व आहे. बहुतेक जण साधना करतात तेव्हा तत्वज्ञानाला बाजूला काढून ठेवतात. नामाचा जप अर्पण करतात आणि रामाला बाजूला काढून ठेवतात. वेदांत समजत नाही म्हणतात, वेदांत बुद्धीला आकलन होत नाही. आम्ही काय करावं असं. वेदांत शास्त्राला सुद्धा नाव ठेवणारी मंडळी आहेत, वेदांत शास्त्राच्या नावाने बोट मोडणारी लोक आहेत, असे जे मानसशास्त्र असलेले लोक आहेत, त्यांच्या सुद्धा गळी हळूहळू वेदांत शास्त्र उतरवता आलं पाहिजे, ही कौशल्य आम्हाला साधता आलं. तो ज्या मार्गावरून चालत असेल त्या मार्गावरून त्याला वर नेण्याचं कौशल्य वेदांत शास्त्रामध्ये आहे, सामर्थ्य वेदांत शास्त्रामध्ये आहे आणि कौशल्य त्याचा वापर करणाऱ्यामध्ये. तो ज्या मार्गावर आहे त्या मार्गावरून त्याला वर उचलून घेण्याचं सामर्थ्य वेदांत शास्त्रामध्ये आहे. आणि त्या सामर्थ्याचा कुठे वापर करायचा हे जाणकाराजवळ कौशल्य असतं. यथा उचितो निज भाव. हा श्लोक नुकताच काकांनी उद्घृत केलेला आहे 21 तारखेला आमच्या व्हिडिओमध्ये. कोणाचाही मार्ग मोडून काढू नये, कोणाच्याही मार्गाला हलकं लेखू नये, नीच समजू नये.
तत्वज्ञान मात्र जपलं पाहिजे. तो जर त्या मार्गातलं तत्वज्ञान हरवून बसला असेल, तर त्या तत्वज्ञान मात्र जपलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, की मी तुला ज्ञानही सांगतो आहे अर्जुना आणि विज्ञानही सांगतो आहे. ज्ञानाला जेव्हा स्थिरतेचा अनुभव येतो, तेव्हा त्याचं रूपांतर विज्ञानामध्ये होतं. त्यानेच मोक्ष मिळतो. भगवंताला जे सांगायचं आहे, ते सांगून झालेलं आहे. आम्हाला काय समजायचं आहे, ते समजून झालं आहे की नाही, हा एक मोलाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे. सर्व साधकांच्या बुद्धीवर ज्ञानाचं महात्म्य बिंबवण्यासाठी भगवंत 9वा अध्याय सांगतात. बरं, ज्ञानाचं महात्म्य बिंबवल्याने काय होणार आहे? ज्ञानरूपता होणार आहे. ज्ञानी नाही होणार. भगवंताला ज्ञानरूपता समजावून सांगायची आहे. भगवंताला ज्ञानाचं महात्म्य समजावून सांगायचं आहे. सर्व साधकांवर कृपा करण्यासाठी भगवंतानी 9व्या अध्यायाचं आयोजन केलेलं आहे. भगवंत 9व्या अध्याय सांगायला आले आणि म्हणून याची जाण माऊलीला आहे. म्हणून माऊली म्हणते, अवधान एकले दिले. अवधान म्हणजे लक्ष. आपण सावधान शब्द वापरतो. सावधान शब्दाचा अर्थ अवधानासह असा होतो. सावधान म्हणजे जोराने पाय एकमेकांच्या जवळ आपटणे नव्हे. अलर्ट. डोळ्यात तेल घालून जागा राहा. सावधान. आम्हाला हे सगळे शब्द गुळमुळीत झालेले आहेत. सावधान. ऐका असं म्हटलंय. ऐका असं म्हटलं नाही. मनाचे कान करून ऐका असं. ऐका असं म्हटलेलं नाहीये. नुसतं लक्ष एक केंद्रित करून ऐका असं म्हटलंय. नुसतं ऐका असं म्हटलेलं नाही. सर्व सुख प्राप्त होईपर्यंत ऐका असं म्हटलेलं आहे. नुसतं ऐका असं म्हटलेलं नाही. आत्मप्राप्ती होईस्तोवर, आत्मरूपता येईस्तोवर ऐका असं म्हटलं आहे. श्रवणाचं काय महत्व आहे आणि श्रवणाचा काय कालावधी आहे भगवंत शिकवतात. ह्याशिवाय दुसरं काही ऐकू नका असं. एकल अवधान शब्दाचा अर्थ काय होतो? वाघ आपला सावध शोधण्यासाठी निघतो. सावज ज्या वेळेला शोधायचा असतो, तेव्हा तो त्याचे कान टवकारतो. असू द्या. वाघाला कोणी पाहिलाय? आपल्या घरात मांजर येते. वाघाचीच मावशी म्हणतात तिला. उंदीर शोधण्यासाठी तिचे कान कसे फिरत असतात बघा. आपण जवळून जरी गेलो तरी तिचं लक्ष नसतं. पण उंदीर दुरून जरी हालचाल करत असला तरी तिचं लक्ष असतं. एकले दुसरीकडे कुठे लक्ष देत नाही.
आपल्या घरातले जे छोटे मुलं असतात ना, ते टीव्हीच्या समोर बसले असतात. कार्टून्स बघत असतात. आपण समोरून गेलो, समोरून आलो, अधेमध्ये उभं राहिलो, तरीही ते काही म्हणत नाही. आपण मध्ये दिसलो, तर ते बाजूला होऊन जातात आणि बघत राहतात. परंतु तुम्ही बाजूला व्हा, म्हणण्या इतका सुद्धा व्यत्यय त्यांना नको असतो. इतकं ते एकाग्र झाले असतात त्याच्यामध्ये. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये जर एवढी एकाग्रता साधता येते, राजविद्या प्राप्त करण्यासाठी आणि गुह्यातलं गुह्य तत्व प्राप्त करण्यासाठी या अवधानाची केवढी गरज असेल याचा विचार करा. भगवद्गीता लाईटली ऐकू नका. मागे म्हटलं होतं, एका ठिकाणी बसून ऐकण्यापेक्षा चालत ऐकली तर काय हरकत आहे? चालत ऐकण्यापेक्षा नंतर रेकॉर्डिंग ऐकलं तर काय हरकत आहे? न ऐकण्यापेक्षा सगळंच चांगलं बरं का. नंतर रेकॉर्डिंग ऐकण्यापेक्षा 10 मिनिटं आत्ता ऐकून घेऊ, 10 मिनिटं नंतर ऐकून घेऊ. पुन्हा 10 मिनिटं. त्या 10 मिनिटात तुझं कॉन्सन्ट्रेशन व्हायलाच 9 मिनिटं लागतात राजा. इथे बंद होतं. पुन्हा स्वतःचं अवधान तिकडे देईपर्यंत 10 मिनिटं संपून जातात. एकाग्रतेने ज्या दिवशी तू ऐकशील ना, त्या दिवशी 1 तास कसा गेला कळत नाही. अरे, झाला 1 तास. त्या वेळामध्ये पूर्ण सुखात असतो, पण तो ब्रह्मानंदी विद्यानंद आणि ते ऐकत नसताना सुद्धा तेवढं सुख आहे. ब्रह्मानंदे ब्रह्मानंद. सर्व सुख शब्दाचा अर्थच निर्निमित्त असलेलं सुख, विषयरहित असलेलं सुख, कारणाशिवाय असलेलं सुख. गोड पदार्थ खाल्ला चांगलं वाटलं, आंबट पदार्थ खाल्ला बरं वाटलं. असं ते सुख नव्हे. का रे, खूप आनंदात दिसतोयस? हो, माझा निकाल लागला. वेगळा आनंद होण्याचं काय कारण आहे? आनंदासाठी निमित्त लागत नाही, सुखासाठी निमित्त लागतं. एकल शब्दाचा अर्थ तिथे दुजत्व शिल्लक नाही. माऊली म्हणते, तैसे तुमची अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय. ऐसे वक्तृत्व कवणा आहे, जेणे रिझा तुम्ही. माझ्याजवळ ते वक्तृत्वच नाही की ज्याने तुम्ही रिझवले जाल. माऊली श्रीगुरूंशी बोलते आहे. निवृत्तीनाथांशी संवाद साधते आहे. हा संवाद अंतरीचा अंतरी साधल्या जातो. आपण भाग्यवान आहे की त्या ओव्या लिहून ठेवल्या गेल्या. नाहीतर ज्ञानेश्वरी आपल्याला कळली नसती. आपण भाग्यवान आहोत की वेद व्यासाच्या आज्ञेने भगवान गणेशाने भगवद्गीता लिहून ठेवली आहे. म्हणून आपल्याला भगवद्गीता कळली. नाही तर भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान हरवून गेलं असतं. आपण भाग्यवान आहोत की डॉक्टर काकांसारख्या
सर्व श्रेष्ठ सद्गुरूंनी ती स्वतःच्या मुखारविंदातून प्रगट केली, म्हणून ती भगवद्गीता आम्हाला सोपी झाली. चंद्रापेक्षाही अधिक शीतल करणार आणि अमृतापेक्षाही अधिक जगवणार जे आहे, त्या तुमच्या अवधानाने माझे इच्छेची वाढती करावी, असं माऊली श्री गुरूंना म्हणते. तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते. तेणे अवधाने की जे वाढते, मनोरथा माझी. मला सांगण्याकरता चंद्रापेक्षा शीतलता आणि अमृतापेक्षाही अधिक जगवणार तुमचं अवधान उपयोगात पडत आहे. गुरु एकाग्रतेने ऐकतात. शिष्याला अतीव आनंदाचा क्षण असतो की श्री गुरूंनी शिष्याचं वाक्य ऐकलं. खूप आनंदाचा क्षण. हरिपाठाचा दुसरा अभंग घ्यायची वेळ आली आणि काका येणार. आत्ता शिवगडची गोष्ट सांगतोय, 31 तारखेची डिसेंबरच्या. काका येणार म्हणून माझं सत्र जे होतं ते दुपारमध्ये पुढे ढकलण्यात आलं, पोस्टपोन करण्यात आलं. आणि आम्ही सगळे काकांसाठी थांबलो. काका म्हणले, का तू सत्र का घेत नाहीयेस? सुरू कर, मला आत्ता ऐकायचंय. या या 1 तारखेची गोष्ट आहे. या महिन्याच्या 1 तारखेची. या वर्षारंभाची गोष्ट आहे. श्री गुरु आपले 2 शब्द ऐकतात आहे, आपल्या जीवनाचं धन्य झालं. कारण आपली जराही त्रुटी असेल ना, तर ती ताबडतोब काढतात. ते ठेवत नाहीत तशी. वक्तृत्वाला जर अवधानाचं खाद्य दिलं असेल ना, तर अक्षर सिद्धांत होऊन जातात. सहजे तरी अवधारा, वक्तृत्व अवधानाचा होय तारा. तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. माऊली म्हणते, तुम्ही बोलले तरच तुमच्या शब्दांचे अर्थ कळणार आहे. अर्थ बोलाची वाटप आहे. येथ अभिप्रायोची अभिप्राये विये, भावाचा फुलोरा होत जाये मतीवर. बोलण्याचीच देर आहे, अर्थ प्रसवायला सुरुवात होऊन जाते. नंतर तो जीवनामध्ये उतरवण्यासाठी मदत करतो, म्हणून अर्थ शब्दांची आतुरतेने वाट बघत असतो. काय माऊलींच्या रचना आहेत. आणि मग एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला प्रसवतो आणि बुद्धींवर नवरसांचा विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव यांचा फुलवरा होत जातो. एका अवधानाबद्दल सांगणं चालू आहे. एका अवधानाबद्दल सांगणं चालू आहे आणि एकल्या अवधानाबद्दल सांगणं चालू. अवधान एक आणि एकल्या पद्धतीने देणं, या 2 गोष्टी
परमसुखाची नांदी आहे, लक्षात ठेवा. ऐकायचं असेल तर कसं ऐकावं? थोडा वेळ ऐकावं, पण असं ऐकावं, की ज्यांनी मनातून ते हृदयात गेलं पाहिजे. मनाचं कान झाले आहेत, त्याच्यामुळे कानातून म्हणत नाही, मनातून ते हृदयात गेलं पाहिजे. ऐकतो का हो मी असं? श्रवणावर 4 समास दिले आहेत समर्थांनी. श्रवण भक्तीला पहिली भक्ती म्हणून संबोधलंय समर्थांनी. भगवंतांनी सुद्धा भागवतामध्ये संबोधलंय. मी अवधान देऊन ऐकतो का? हा यातला महत्वाचा भाग आहे. त्याशिवाय सर्व सुखाची उपलब्धी होणार नाही. हे सांगत असताना माऊली म्हणते, हे प्रतिज्ञोत्तर. एकलेपणाचं अवधान दिलं आहे. हे प्रतिज्ञोत्तर मी तुम्हाला प्रतिज्ञा घेऊन सांगतोय. पहिले प्रतिज्ञा घेतली आहे, की याने तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल. सैनिकांना आज्ञा केली असते. इतके वाजून इतके मिनिटांनी उडवायचं आहे. तेवढे वाजून तेवढे मिनिटं झाल्यानंतर ते उडवतात. त्याच्या आधी सुद्धा नाही आणि त्याच्या नंतर पण नाही. ते त्या सेकंदांमध्ये जरा सुद्धा काय करत नाही, तडजोड करत नाही. आम्ही तडजोड करू का हो? करावी का हो? माऊली प्रतिज्ञोत्तर व्यक्त करते आहे, माऊली प्रतिज्ञा घेते आहे. आणि माऊलींनी उघड उघड प्रतिज्ञा घेतली आहे. लपून छपून प्रतिज्ञा घेतलेली नाही, मनामध्ये प्रतिज्ञा घेतलेली. अच्छा, याच्यानंतर आहे ना, मी काही काही बोलणार नाही, अशा अनेक प्रतिज्ञा आम्ही केलेली प्रतिज्ञा पाळणारी माऊली आहे. काय ऐकलंय हो? श्री गुरूंनी उपदेश दिला आणि माऊली गुरुरूप होऊन गेली हो. काना वचनाची या गोठी परिसासी कै किरटी, तै वस्तू होऊन उठी, खवणू एकूजो. कसं काय? ते मनापासून ऐकलंय. आमचं ऐकणं बाजूलाच राहतं. गीता किती दिवस चालेल? किती महिने लागतील? एवढे दिवस आपलं ऐकणं होईल का? जमेल का? एकलं अवधान आहे, की बहुअवधानी आव्हान? अष्टावधानी माणूस प्रपंचामध्ये कर्तृत्ववान समजले जातो आणि एकावधानी माणूस परमार्थामध्ये कर्तृत्ववान समजले जातो. नेमकं उलट आहे हो. आमच्या ज्या प्रपंचाच्या खोडा आहेत, वाईट सवयी आहेत. वाईट शब्दाचा अर्थ आपण समजतो त्या अर्थाने मी वाईट शब्द वापरतच नाही, या लक्षात ठेवा. अष्टावधानी असणं हे परमार्थामध्ये घातक आहे. कौतुकाची गोष्ट नाही, की मी साधनेला बसलो आणि माझं मन भरकटत आहे. मी साधनेला बसलो आणि मनोरथ सुरू झालेले. मी साधनेला बसलो आणि नाम घेता घेता थांबून गेला आहे आणि आमची गाडी भलतीचकडे वळून गेलेली आहे. मी साधनेला बसलो आणि कशासाठी बसलो हेच विसरून गेलेलो आहे आणि आतमध्ये प्रपंच सुरू झाला आहे. आत्ता जर मी बसलो आणि माझा जर जास्त वेळ ध्यान लागलं, तर क्रिकेटच्या बॅट्समनची सेंचुरी होऊन जाईल, मग ती मला पाहायला मिळणार. इतका वेळ तुझं ध्यान लागणारच नाही, हे लक्षात ठेव. कारण की तुझी सुरुवातच काय आहे? ध्यान न लागण्याचा
काय करून ठेवलाय तू? प्रतिबंध निर्माण करून ठेवलाय. प्रतिबंध निर्माण करून साधनेला बसायचं नसतं. मोकळं असायला पाहिजे साधनेला बसण्यासाठी. मग काही लोक म्हणतात, आम्ही हे करून घेतो मग मोकळं होऊ, ते करून घेतो मग मोकळं होऊ. मग दिवसभर मोकळंच व्हायला वेळ मिळत. म्हणून ब्रह्ममुहूर्त, म्हणून प्रातःकाळ, म्हणून सूर्योदयापूर्वीच्या वेळा झोप झालेली असते आणि बाहेरची व्यवधान अंतःकरणामध्ये सुरू व्हायची असतात. तेव्हा अवधान देणं जास्त सोपं. ड्रायव्हिंग गर्दीमध्ये करणं सोपं जाईल की निव्वळ शांत रस्त्यावर ड्रायव्हिंग करणं सोपं जाईल? सुरुवातीला असं करावं लागतं आणि एक वेळ होऊन जातं. ऑनलाईनचा एक फायदा असा आहे, की आजूबाजूचे व्यत्यय सगळे नाहीसे होऊन जातात. हा कोण बसलाय, तो कोण बसलाय, हा हालतोय का, तो डोलतोय का, तो उठून गेला का, तो उशिरा आला का, हा लवकर आला का, हे सगळं ऑनलाईन वर नाही राहत. फायदा आहे हा. पण प्रत्यक्ष आय टू आय जे कनेक्शन आहे, त्याचा एक वेगळाच फायदा आहे. चैतन्याशी चैतन्याचं जडलेलं नातं याचा वेगळाच फायदा आहे. म्हणून त्यातल्या त्यात लाईव्ह जास्त उपयोगात. त्यातही व्हिडिओ अधिक उपयोगात. त्याला काय कारण आहे? ऑडिओ जर ऐकला तर कानाने कळतो आणि व्हिडिओ जर ऐकला तर डोळे आणि कान दोन्ही काम करतात. म्हणजे दोन ज्ञानेंद्रियांची ताकद लागली एका वेळी. आतमध्ये झिरपायला किंवा एकल्या अवधानासाठी ते जास्त उपयुक्त आहे. आधीच आमचे मन आणि इंद्रिय प्रपंचाच्या कामामध्ये गुरफटून गेले असतात उठल्या उठल्या. आधी मुलाबाळांचं वेड होतं आणि आता नात नातवांचं वेड लागलं असतं. त्या नात नातवांचं वेड लागलं असतं की जे हाय आबा आणि बाय आबा म्हणून निघून जाणारे असतात आणि आम्ही खुर्चीवरच बसून राहतो. पण आम्ही हे विसरून जातो की आम्ही इतस्ततः वृत्ती फिरवण्यापेक्षा ती केंद्रित करावी, ती स्वकेंद्रित करावी, ती स्वरूपाकार करावी. अवधान एकले दिजे. एकदा एकलं अवधान साधलं ना की मला वेगळं काही साधावं लागत. कोणालाही समजावून सांगण्यासाठी मी हे बोलत नाहीये. तुम्ही स्वतः भगवत स्वरूप आहात. भगवत स्वरूपाला उपदेश करण्याची माझी प्राज्ञा नाही, परंतु हे सांगणं हा माझा अभ्यास आहे. माझी पहिलेपासून तीच भूमिका आहे की माझा अभ्यास आहे. आताही मला अभ्यास करावा लागेल का, असा कोणाच्या मनात प्रश्न येईल, त्याचं उत्तर हो असं आहे. अपरोक्षत्वाचा अनुभव दृढ आणि अपरिवर्तनीय करण्यासाठी अजूनही अभ्यासाची गरज आहे. अपरोक्षानुभूती दृढ झाली पाहिजे, अपरिवर्तनीय झाली पाहिजे. मला अभ्यास आहे, मला अभ्यास करणे आहे आणि या अभ्यासामध्ये किंवा कुठल्याही अन्य बाबीमध्ये हुरळून न जाता आता अजून चिकाटीने अभ्यास करण्याची गरज आहे. बापानी पाठ थोपटली म्हणजे मुलांनी आपलं काम थांबवून द्यायचं नसतं, अधिक जोमाने करायचं. निकराची लढाई आहे.
सूक्ष्माचा प्रवास आहे. आणि हा प्रवास करण्यासाठी एकल्या अवधानाची गरज आहे. तेव्हाच राजविद्या कळणार आहे. तेव्हाच राजगुह्य कळणार आहे. गुह्यातलं गुह्य, ज्याला परमगुह्य असं. सा विद्या, सा काष्टा, सा परांगती राजविद्या म्हणतात. अन्य सगळ्या विद्या गौण विद्या आहेत, गौणी विद्या आहेत. ही राजविद्या आहे. या विद्येपेक्षा श्रेष्ठ विद्या नाही आणि याच्यापेक्षा दुसरं गुह्य काही. अलंकार सुवर्णाला शोधण्यासाठी कितीही मार्केट्स मध्ये फिरला तरी त्याला सुवर्ण नाही सापडला. पण त्या अलंकाराने जर स्वतःमध्ये झाकलं तर त्याला मीच सुवर्ण आहे हे लक्षात येईल. गुह्य किती आहे? अतिगुह्य आहे. अतिगुह्य कसं आहे? अति सोपं आहे. केव्हा सोपं आहे? गुरु अंजने विण ते आकळेना. सद्गुरूंनी अंजन घातलं, त्यांची ज्ञानदृष्टी लाभली, ते श्री गुरुकृपा दृष्टी. विषयाचं सत्यत्व निघून जातं आणि स्वरूपाकारता मिथ्यात्व निश्चयानंतर येऊन गेलेली असते. याला म्हणतात अवधान एकले दिजे. ह्याचा परिणाम सर्व सुखाची प्राप्ती. याचा परिणाम परमसुखाची प्राप्ती. हे परमसुख 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. अर्जुनाने न विचारता सांगितलं. भगवंताला अकारण कारुण्य निर्माण झालाय. आपल्या शिष्याप्रती गुरूंना असं अकारण कारुण्य. फार दयाळू असतात ते. शिष्याचे दोष कधी लक्षात घेत नाहीत, तरी कृपा करतात. मी माझ्या अनुभवातून बोलतोय. ते कृपेचा सागर आहे, कृपावंत आहे. कृपा त्यांच्या चरणाशी लोळण घेते. त्या चरणावर नतमस्तक झालं तर कृपा माझ्यावर बरसते. त्यासाठी एकल्या अवधानाची गरज आहे, परमनिष्ठेची गरज आहे, पूर्ण श्रद्धेची गरज आहे आणि श्री गुरूंना जाणून घेण्याची गरज आहे. जाणण्याची इच्छा निर्माण केली की कृपा झालीच म्हणून. वरवर ऐकण्यासाठी भगवद्गीता नाही, कुठेतरी जाण्यासाठी सद्गुरूचं स्थान नाही. तिथे निश्चित ठरवून जावं लागतं. काय घ्यावं लागेल हे ठरवून जावं लागतं. घेतोय की नाही या जाणीवेमध्ये राहावं लागतं. सगळीकडून एकला शब्द येतोय, याला एकल म्हणतात. दुसरा विचारच नाही हो. ते कुणाचा विचार करतात, ते कसा विचार करतात, त्यांच्या या सांगण्यातून त्यांना नेमकं काय उद्घृत करायचं आहे. शब्दाचा सरळ अर्थ वेगळा असतो आणि गूढार्थ वेगळा असतो. त्यांना नेमकं काय बोलायचं आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना, त्याच्या वाक्यातले अर्थ आपल्याला फार लवकर कळतात. म्हणून सद्गुरूंवर आत्यंतिक प्रेम करावं. मग त्यांच्या हसण्यातले अर्थ कळतात, त्यांच्या बघण्यातले अर्थ कळतात, त्यांच्या बोलण्यातले अर्थ कळतात. हे प्रेम हळूहळू वृद्धिंगत होतं. जसं जसं वैराग्य वाढतं ना, तसं तसं हे प्रेम आणखीन प्रसवत.
त्यांच्याशिवाय आम्हाला चैन पडत आणि आमच्याशिवाय ते बेचैन असतात, लक्षात ठेव. मत्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ना मी वैकुंठारात ना योग्यांच्या हृदयात राहत. माझे भक्त जिथे आहेत तिथे मी राहतो. काकांना माझ्या हृदयात आणायचं. एकल्या अवधानाने हे शक्य आहे. तैसे हृदय हे आपुले चौफाळुनिया भले. वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. श्री गुरूंच्या पावलांना विराजमान करू माझ्या हृदयामध्ये. राजविद्या राजगुह्य पायाशी लोळण घेणार आहे. सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो. पूजनीय मंदाताईंना वंदन करतो. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो आणि 9व्या अध्यायाचं प्रास्ताविक थांबवतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम 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 कृष्ण हरी काका.